नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या नरसी येथील श्री भगवान बालाजी मंदिराच्या वार्षिक नवरात्र उत्सवानिमित्त प्रथमच नायगाव येथील हनुमान मंदिर येथून नरसी येथील बालाजी मंदिरापर्यंत दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात भव्य पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। बालाजी मंदिर समितीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील चव्हाण, सचिव राजेश पाटील भिलवंडे आणि उपाध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या पदयात्रेमध्ये नायगाव तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक सहभागी होणार आहेत। नवरात्र उत्सवादरम्यान दैनंदिन पूजा, अभिषेक आणि आरतीचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत। या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी युवा नेते आणि नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, डॉक्टर गंगाधर पोलावार, साईनाथ मेडेवार, मनोज आरगुलवार, साईनाथ वट्टमवार, पवन गादेवार आणि नायगाव येथील ग्रामस्थांनी परिसरातील भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। श्री भगवान बालाजी मंदिर नरसी नायगाव दरवर्षीप्रमाणे वार्षिक नवरात्र महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात। तसेच यावर्षी या ठिकाणी नायगाव येथील ग्रामस्थ मंडळींनी भव्य असं पालखी सोहळा व पदयात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तरी दिनांक 22 ते 2 तारखेपर्यंत सकाळी 6 वाजता या ठिकाणी नायगाव येथून पदयात्रा व पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होणार आहे। तरी मी आपणा सर्वांना नायगाव येथील ग्रामस्थ व सर्व मंडळींना विनंती करतो की आपण सर्वांनी या पालखी पदयात्रे व पालखीमध्ये सहभाग घेऊन आपण या ठिकाणी भगवान बालाजींचं दर्शन व आशीर्वाद प्राप्त करून घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि पालखीचं प्रस्थान नायगाव येथील हेडगेवार चौकामधील हनुमान मंदिर या ठिकाणीहून निघणार आणि बालाजी मंदिर नरसी या ठिकाणी यात्रेचं या ठिकाणी निरोप होईल। तरी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी पदयात्रेमध्ये सहभाग घेऊन आपण सर्वांनी या पदयात्रेचा सहभाग नोंदवावं अशी मी विनंती करतो। माझे 2 शब्द। नायगाव परिसरातील सर्व भाविक भक्तांना, बालाजी भक्तांना मी नम्र विनंती करतो की दरवर्षीप्रमाणे नवरात्र महोत्सव हा श्रीमंत भगवान बालाजी मंदिर नरसी येथे अतिशय थाटामाटात उत्साहात पार पडत असतो। त्याप्रमाणे हा नवरात्र महोत्सव आपला 29वा वार्षिक नवरात्र महोत्सव आहे। तरी या महोत्सवानिमित्त आपल्या कार्यकारिणीमध्ये असा ठराव झाला की बाबा नायगाव येथून दररोज सकाळी 6 वाजता म्हणजे येत्या 22 सप्टेंबरला म्हणजे नवरात्र महोत्सव सुरू होत आहे। त्यानिमित्तानं आपल्याला 22 सप्टेंबरपासून ते दसरा 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज 6 वाजता नायगाव येथून श्री हनुमान मंदिर हेडगेवार चौक येथून सर्व भाविक भक्तांना आपल्याला पालखी सोहळा व पदयात्रा नरसी या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं सकाळची आरती करून आपल्याला वापस यायचं आहे। तरी आपण सर्वजण या उत्सवामध्ये अतिशय आनंदाने हनुमान मंदिर येथे जमा व्हावे। त्यानिमित्तानं एक भव्य मिरवणूक दररोज आपल्याला नायगाव ते नरसी या दरम्यान काढायची आहे। म्हणून मी परत एकदा सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा व या यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त करून द्यावे व श्रीमंत बालाजी भगवान बालाजी देवतेचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे ही नम्र विनंती। नायगाव तालुक्यातील सर्व भक्त मंडळींना आवाहन करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव अतिशय थाटामाटामध्ये श्रीमंत भगवान बालाजी मंदिर नरसी येथे होणार आहे। त्या अनुषंगाने नायगाव येथून पहिल्यांदाच पदयात्रा व पालखी सोहळा निघणार आहे। सुरुवातीची तारीख 22 तारीख ते 2 ऑक्टोबर 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये भव्य दिव्य प्रमाणात पदयात्रा संपन्न होणार आहे। हा जे वर्ष आहे ते पहिलाच वर्ष असून त्यानिमित्ताने मी आपणास नायगाव येथील सर्व सद्भक्तांना, महिला पुरुष असतील, लहान थोर मंडळी असतील, सर्वांना मी विनंती करतो की पण सहपरिवार या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहावं, सामील व्हावं, जेणेकरून या माध्यमातून भगवान बालाजीचे आशीर्वाद आपल्याला मिळतील, त्यांची कृपा आपल्यावर राहील अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की या पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।